नमस्कार, मी अनिता सावंत किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला थालीपीठ करून दाखवणार आहे। ते पण मी पीठ भागीरथी थालीपीठ भाजणीचं आणलेलं आहे। ते मी पहिल्यांदाच करून दाखवणार आहे, ते तुम्ही बघा। त्याच्यामध्ये आता 1 चमचा मसाला, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकते। हा आता मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलाय आणि 1 मोठी मिरची घेतली आणि कोथिंबीर घेतली। आता हे पीठ जसं वड्याला आपण पीठ करतो ना, तसं हे मळून घ्यायचं। आधी पूर्ण एक करायचं सगळं। आणि थोडं पाणी टाकून भाजणीचं पीठ आहे। ह्याचा वास पण किती सुंदर येतोय, भाजणीच्या पिठासारखं, म्हणजे भाजणीचंच पीठ आहे ते। बघू आता बनवते ते, बघा माझा व्हिडिओ। आणि नुसताच व्हिडिओ बघू नका, जरा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। नुसते बघत राहू नका आणि स्किप न करता बघा। मराठी माणसाला जरा सपोर्ट पण करा ना। हे बघा, आता या प्रकारे पीठ मळून झालेलं आहे। हे आता मी बनवताना तुम्हाला दाखवते। हे बघा, अशा प्रकारे गोळा करून मी असं केलेलं आहे। आणि हा रुमाल घेतलाय, रुमालाला पाणी लावलंय, त्याच्यावर हे थापणार आहे। थोडं पाणी लावून थापायचं। पातळच करायचं, कारण आतमध्ये शिजलं पाहिजे ना ते, म्हणून पातळ करायचं जरा। त्याला असे होल पाडायचे, म्हणजे तेल सोडताना व्यवस्थित तेल लागेल सगळीकडे। त्याच्यावर असं जरा तेल सोडायचं। फर्स्ट टाइम करते मी, म्हणूनच सांगते, कसे झालेत ते मला कमेंटद्वारे कळवा, मेसेज करा। जरा खरपूस शेकवून घ्यायचे।
दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचं. बघा मस्त मस्त झालेलं आहे बघा. आपलं थालीपीठ तयार आहे. हे बघा थालीपीठ तयार आहे. कसे झाले ते मला कमेंटद्वारे कळवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा मी आता खाऊन बघते. छान टेस्ट आहे पिठाला. कसं झालंय? आता त्याला म्हणाले मस्तच झालं. तुम्ही पण खावा. मस्त.